हॅलो एव्हरीवन, जान्हवी आहे. कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस केल्यानंतर पॅच टेस्ट करणं खूप जास्त महत्त्वाचं राहते. तुम्ही वाचलेलं असेल त्याच्या मागे की डू पॅच टेस्ट बिफोर यूज. तर पॅच टेस्ट काय असते आणि कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि का बरं महत्त्वाचं आहे पॅच टेस्ट करणं. बघा, सपोज तुम्ही लोशन घेतलेलं आहे, फाउंडेशन घेतलेलं आहे, लिपस्टिक घेतलेलं आहे आणि तुम्ही ते डायरेक्टली स्किनला अप्लाय केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अप्लाय केल्यानंतर तुम्हाला रिॲक्शन झाली, बर्निंग सेन्सेशन होत आहे, इचिंग होत आहे, थोडंफार रेडनेस झालेला आहे किंवा टायनी बम्स येत आहे, असं जर काही रिॲक्शन झालं तर हे खूप जास्त टेरिफाईंग आहे, राईट. त्यामुळे कोणतंही कॉस्मेटिक प्रोडक्ट परचेस केल्यानंतर पॅच टेस्ट करणं खूप जास्त महत्त्वाचं राहते. पॅच टेस्ट का बरं महत्त्वाचं राहते? कारण की पॅच टेस्टमुळे आपल्याला माहीत होते की ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत आहे का, त्यामध्ये व्हेरायटी ऑफ इन्ग्रेडियंट्स यूज केलेले राहते, ते इन्ग्रेडियंट्स तुमच्या स्किन टाईपला सूट होत आहे का हे तुम्हाला माहीत होते. त्यामुळे पॅच टेस्ट नेहमी करायचं. आता पॅच टेस्ट करायचं कसं? बघा, मी यूज करते बॉडी लोशन. तर आता बॉडी लोशनचं पॅच टेस्टसाठी तुम्हाला थोडा अमाऊंटमध्ये बॉडी लोशन घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला कानामागे लावायचं आहे. आणि सेकंड म्हणजे तुम्ही फोर आर्मवर लावू शकता. त्यानंतर तुम्हाला वेट करायचं आहे 48 to 24 आवर्स. त्यामध्ये जर तुम्हाला या टाईमलाईनमध्ये थोडं जरी काही इचिंग होत आहे, रिॲक्शन दिसत आहे किंवा टिंगलिंग इफेक्ट होत आहे, रेडनेस दिसत आहे, काही जरी तुम्हाला रिॲक्शन दिसली तर तुम्हाला ते प्रोडक्ट यूज करणं डिस्कंटिन्यू करावं लागेल. कारण की तुम्हाला ते प्रोडक्ट सूट नाही होत आहे जर रिॲक्शन होत असेल तर. आणि जर काहीच रिॲक्शन नाही झाली तर तुम्ही सेफ आहे, ते प्रोडक्ट सेफ आहे तुमच्यासाठी, तुम्ही ते यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण कोणतंही कॉस्मेटिक परचेस केल्यानंतर तुम्हाला ते पॅच टेस्ट करणं महत्त्वाचंच आहे. आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तर बिलकुल अवॉइड नाही करायचं, नेहमी पॅच टेस्ट केल्यानंतरच यूज करायचं. कारण AHA, BHA, रेटिनॉल असे स्किन केअर प्रोडक्टमध्ये जे सिरम्स येते त्याची पॅच टेस्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट राहते. जर तुम्ही डायरेक्टली स्किनला अप्लाय केला आणि रिॲक्शन झाली तर ते रिव्हर्स करणं खूप कठीण होऊन जाते. त्यामुळे नेहमी पॅच टेस्ट करायचं कधी पण कॉस्मेटिक प्रोडक्ट यूज करताना. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्हाला करायचं मला लाईक, शेअर आणि फॉलो. आणि हा व्हिडिओ त्यांना पाठवा जे पॅच टेस्ट केल्याशिवाय कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट यूज करते आणि डायरेक्टली स्किनला अप्लाय करते.